नमस्कार मित्रांनो, आज मी तुमचा लाडका शौनक आज मला घेऊन चालतो आहे का नवीन ठिकाण, भारताचं तांदळाचं कोठार म्हणजे छत्तीसगड। मी सध्या आहे छत्तीसगडची राजधानी रायपूर। हा माझ्या मागे आहे तलाव आणि या तलावाचं नाव आहे बुढा तलाव किंवा विवेकानंद सागर मोठा तलाव। आता मी तुम्हाला नेतो आहे आज घाटराणी फॉल्स, घाटराणी वॉटरफॉल्स। रायपूरपासून 70 किलोमीटर दूर आहे। अत्यंत सुंदर असं रमणीय जागा आहे। मी आता माझा प्रवास सुरू करतो आहे। मी बाईकने चाललो आहे। माझी आवडती बाईक आहे, तिच्यासोबत प्रवास करतो आहे। चला मग आपण पुढे आपला प्रवास सुरू ठेवूया, भेटूया लवकरच। आता आपण पोहोचलो आहे राजीम। राजीम हे रायपूरपासून 40 किलोमीटर दूरचं गाव आहे। छोटं शहर आहे पण अत्यंत सुंदर अशी जागा आहे। मी आता नदीच्या पुलावरती उभा आहे। सुंदर अशी नदी आहे, खूपच सुंदर दृश्य आहे। तुमच्यासाठी खास थांबून मी शूट केलेलं आहे। पहा, खूपच सुंदर असं नदीचं दृश्य आहे। असं सुद्धा प्रवास सुरू आहे आपला, एकदम मस्त सुंदर थंड आहे, छान सूर्य निघाला आहे, आल्हाददायक वातावरण आणि आपला प्रवास सुरू। मित्रांनो, आपण आता प्रवास केला आहे आणि आता आपल्याला मस्त सुंदर छत्तीसगडचं खरंच जे सौंदर्य जे आहे ते आता बघायला मिळतं। थंड आहे, पर्यटन गाव आपल्याला लागतात रस्त्यात। अत्यंत सुंदर आणि रमणीय असा प्रवास आहे। माझी बाईक मस्त चालते एकदम बढिया हा प्रवास। आपण आता पोहोचलो आहे घाटराणी परिसरात। असे सगळीकडे दुकान लागले आहेत। हा रस्ता आहे, आता पायी जावं लागतं। इथून गाडी जाऊ देत नाही हे लोक। ॲक्च्युली गाडी जाते पण हे लोक जाऊ देत नाही। असा रस्ता आहे, सगळे असे खेळण्याचे दुकान लागलेले आहेत। अतिशय मस्त वाटतं आहे आणि मी सकाळी सकाळी आलो आहे। अजून गर्दी व्हायची, आता जस्ट सुरू झालेलं आहे। शांत एकदम। चला मित्रांनो मी आता पोहोचलो आहे घाटराणी वॉटरफॉल्सला। असं पायऱ्यातून खाली जावं लागतं। समोर जो दिसतोय डोंगरातून वॉटरफॉल आहेत, पण आता पूर्ण ड्राय झालेला आहे। पावसाळ्यात इथे सुंदर स्पॉट्स आहे। हा पावसाळ्यातला अत्यंत सुंदर आहे। इथे मंदिर आहे, महालक्ष्मी, अन्नपूर्णा आणि भगवान कुबेर मंदिर आहे। इथे आपण ते करू शकतो। चांगली जागा आहे। हा जो दिसतोय हा वॉटरफॉल आहे, हे इथे मंदिर आहे। सिंहाच्या मुखातून असं मंदिर केलेलं आहे। इथे सुंदर वॉटरफॉल आहे, पण पाणी नसल्यामुळे आता काही सध्या सौंदर्य दिसत नाही आहे। जंगल एरिया आहे, सुंदर वातावरण आहे, अत्यंत चांगलं, खूपच शानदार असं। वरती चढावं लागतं थोडंसं, पण खूप नाही आहे, म्हणजे इझिली सगळेजण येऊ शकतात। पाणी असेल तर खाली उतरण्यात काही मतलब आहे, पॉईंट आहे। नाही तर मग सध्या तरी पाणी नसल्यामुळे खाली जाऊन नुसतं फक्त दगडच दिसणार। आता आपण वॉटरफॉलवरती असलेल्या मंदिराच्या इथे आलो आहे। ते मगाची जे दिसत ना, सुंदर मंदिर आहे। पहाडात आहे, बिलकुल गुहेमध्ये असलेलं मंदिर आहे। सदैव गुरुजी इथे बसलेले असतात, थंड याच्यात सतत असतात। सुंदर दगडामधलं गुफा आहे, गुफेतलं मंदिर आहे। हा वॉटरफॉल आहे, सध्या ड्राय आहे आणि खाली पण काही मंदिरं आहेत। खालून पण वरती तिकडे मी आता दुसऱ्या रस्त्याने आलो आहे आणि वरती तिथून पण एक रस्ता आहे। अतिशय सुंदर असं ठिकाण, रमणीय अशी जागा आहे ही। गुफेतलं मंदिर आहे आणि त्याला समोर मुखोटा तयार केला, मुखोट्यातून प्रवेश करता येतो आपल्याला। व ही गुफा आहे, ती नारळ लोकांनी जमा करून ठेवले आहेत। आणि भारतात एखादी सुधारणारच नाही, जिथे जागा दिसली तिथे आपले नावं कोरण्यात लोक एक्सपर्ट आहेत। ते पहा, सुंदर अशी जागा, रमणीय असे स्थान, घाटराणी वॉटरफॉल्स। पावसाळ्यातलं एकदम सुंदर ठिकाण, रमणीय असं। आले आमच्या छत्तीसगडला तर अवश्य व्हिजिट करा। आमचे छत्तीसगड अतिशय सुंदर आणि रमणीय घाटराणी वॉटरफॉल्स।